नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. माझं नाव वतन पठाण. मी जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रभाग क्रमांक 7B मधनं पुरुष विभागातून माझी उमेदवारी राजर्षी शाहू विकास आघाडीने जाहीर केलेली आहे. त्याबद्दल मी आमच्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि आमच्या आघाडीचे नेते संजय पाटील यड्रावकर साहेब यांचा आभार मानतो. मूळतः ही उमेदवारी घेण्याचं कारण म्हणजे मला माझ्या तरुण वयापासूनच मला समाजकारण करण्याची आवड आहे, लोकांची सेवा करण्याची आवड आहे. आणि मला ज्यावेळी प्रभाग क्रमांक 7B अलॉट झाला त्यावेळेला मी माझ्या प्रभागातून माझ्या 4 ते 5 पदयात्रा काढल्या. मी मतदारांना भेटायचा प्रयत्न केला. मी शेवटच्या मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला मूळ सांगायचं म्हणजे माझा जो 7 नंबरचा वॉर्ड आहे हा 12वी गल्ली, 13वी गल्ली, जयसिंग नगर, मच्छी मार्केट, काडगेमाळा आणि शिवाजी हाऊसिंग सोसायटी एवढा आहे. हा वॉर्ड जयसिंगपूरच्या बाकी राहिलेल्या 12 वॉर्डच्या तुलनेत सर्वात मोठा आहे. सर्वात मोठा म्हणजे मतदारांची संख्या सर्वात जास्त आहे या वॉर्डामध्ये. तर ज्यावेळी मी या वॉर्डामध्ये फिरत होतो त्यावेळी मला असं जाणवलं की जयसिंगनगर भागामध्ये जे रहिवासी आहेत त्यांचा म्हणा किंवा मच्छी मार्केट ह्या भागातील जे रहिवासी आहेत त्यांचा प्रॉपर्टी कार्डचा इश्यू खूप मोठा आहे. आमचे नेते आमदार यड्रावकर साहेब यांनी राजीव गांधी नगरमध्ये मागच्या 10-12 महिन्यापूर्वी एक 200 ते 250 प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांची जी घरं आहेत ती नियमित केलेली आहेत. तर आता या पुढील 5 वर्षामध्ये आमचा एक अजेंडा राहील की जी राजीव गांधी नगर, जयसिंग नगर मधील म्हणा किंवा मच्छी मार्केट मधली जी घरं आहे त्या ठिकाणी आणि आहे तसं आणि आहे त्या जागावर त्यांना आम्ही त्यांचं प्रॉपर्टी कार्ड काढून देण्याचा 100% प्रयत्न करू. ह्यासाठी आमच्या नेत्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपण हे काम ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये 100% पूर्ण करू. जर तुम्ही शिवाजी हाऊसिंग सोसायटीचं बोलाल तर शिवाजी हाऊसिंग सोसायटीचा पण प्रॉपर्टीचा इश्यू बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. आता आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचे आमदार साहेब मागच्या 15 दिवसापूर्वीच उपजिल्हाधिकारी यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. आणि जनरली सरकारी काम असतं, प्रत्येक गोष्टीला वेळ असतो, कागदाला कागद लागतो, त्यामुळं काम डिले होते. पण 100% मला ही खात्री आहे की आमच्या पाठपुराव्यानंतर, आमच्या आमदार साहेबांच्या पाठपुराव्यानंतर आम्हाला या सरकारी कामात यश मिळेल आणि शिवाजी हाऊसिंग सोसायटीचा जो प्रलंबित इश्यू आहे तो 100% मार्गी लागेल. दुसरं म्हणजे शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये जो रस्त्यांचा घन इश्यू आहे, ज्या तिथल्या नागरिकांची ती एक भेडसावणारी समस्या आहे, त्यांच्याशी मी पर्सनली भेटलो, बोललो. तर तो पण प्रश्न आम्ही मार्च महिन्याच्या 2nd वीकपासून मार्गी लावायचा प्रयत्न करू. आणि हा शब्द आम्हाला आमच्या आघाडीचे नेते यड्रावकर साहेब, संजय पाटील यड्रावकर साहेब यांनी दिलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भुयारी गटारासाठी म्हणा किंवा तुमचं जे आपला घरगुती गॅस आहे त्यासाठी म्हणा किंवा 24/7 पाणी मिळावं यासाठी जी रस्त्याची खुदाई झालेली आहे. कारण खुदाई केल्याशिवाय आपण पाईपलाईन टाकू शकत नाही आणि त्या खुदाईमुळे रस्त्याची थोडीशी दुरावस्था झालेली आहे. जर तुम्ही आता बघाल मागील आठवड्यापासून जिथं खुदाई केली होती तिथं मुरुम टाकून त्याचं रोलर फिरवून काम सुरू झालेलं आहे. आणि त्या कामासाठी जयसिंगपुरात जिथं पण खुदाई झालेली आहे त्यासाठी लागणारा जो निधी आहे डांबरीकरण करण्यासाठी तो पूर्णतः जयसिंगपूर नगरपालिकेच्या खात्यामध्ये जमा आहे. आणि हे आमच्या नेत्यांचं यश आहे. आणि त्यामुळं मार्च महिन्यामध्ये ही कामं सुरू करायला नगरपालिकेला म्हणा किंवा निवडून आलेल्या उमेदवारांना म्हणा त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्यास काहीच अडचण येणार नाही. तिसरी गोष्ट आहे की जे छोटे आणि अरुंद रस्ते आहेत ते रस्ते कायमस्वरूपी टिकावे म्हणून आपण त्याचं कॉन्क्रिटीकरण करून घेत आहोत. ती पण कामं मार्च-एप्रिल पासून सुरू होतील. ज्यावेळी मी मच्छी मार्केटमध्ये म्हणा किंवा जयसिंग नगरमध्ये फिरलो त्यावेळी मला तिथं थोड्या समस्या जाणवल्या. जसं मच्छी मार्केटमध्ये कारण ते मटन आणि चिकन आणि फिशचं मार्केट आहे त्यामुळे तिथं भटक्या आणि मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. तर माझ्या प्रयत्नानं मी त्या भटक्या आणि मोकाट जनावरांचा नक्कीच बंदोबस्त करेन. त्यामुळं तिथं फिरणाऱ्या लोकांना म्हणजे भयमुक्त वातावरण राहील आणि ते
आरामात त्या भागातून ये जा करू शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं स्ट्रीट लाईटचा थोडासा तिथं शॉर्टेज आहे. तर आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्याचा पाठपुरावा करून तिथं बऱ्यापैकी तो प्रभाग जो आहे तो प्रकाशमय करू. म्हणजे तिथं लोकांना येण्या जाण्यास म्हणा किंवा काही करण्यास तिथं म्हणजे ये जा करण्यामध्ये त्यांना कुठलाही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही. मच्छी मार्केटच्या मागे जो मोठा नाला आहे तो नाला आजच्या तारखेला खुला आहे आणि त्याच्या साईडमध्ये एक थोडंसं कॉन्क्रिटीकरणची शीट आहे आणि त्यावरून लोक ये जा करतात. मी माझ्या प्रचारामध्ये मी स्वतः त्यावरून ये जा केलो. तर माझं पहिलं काम राहील की ते कम्प्लीट नाला झाकून घेऊन म्हणजे तिथं लोकांना व्यवस्थित ये जा करता यावी. जयसिंगनगरमध्ये म्हणाल तर जयसिंगनगर खूपच असं कंजेस्टेड आणि अडचणीचं आहे. उमऱ्याला उमरा आहे आणि रस्ते खूप छोटे आहेत. रस्ते छोटे आहेत, रस्ते रुंदीकरण तर कुणालाच पॉसिबल नाही, पण आहेत ते रस्ते व्यवस्थित करून तिथं जे गटारीचं काम नियमितपणे होत नाही त्यासाठी एक आपण सिस्टम लावून तिथं नेहमी स्वच्छता राखण्याचा मी माझ्याकडून नेहमी प्रयत्न करेन. जयसिंगनगर भागामध्ये पण बऱ्यापैकी स्ट्रीट लाईटचा शॉर्टेज आहे. तिथं पण मी बऱ्यापैकी प्रयत्न करून फॉलोअप करून तिथं स्ट्रीट लाईट लावायचा प्रयत्न करेन. तुम्ही फिरून जर आलात तर 12वी-13वी गलीमध्ये असे मेजर प्रॉब्लेम्स नाहीत, फक्त रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. तो रस्त्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करेन. आणि ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्हाला आमच्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे आणि फ्री हँड दिलेला आहे की तुम्ही लोकांशी जाऊन तुम्ही उघडपणे त्यांना कमिट करू शकता की बाबा आपण ही रस्त्याची जी कामं आहेत ती मार्च महिन्यामध्ये चालू करून आपण जास्तीत जास्त एप्रिलच्या एंड पर्यंत ती रस्त्याची डांबरीकरणाची कामं म्हणा किंवा अजून दुसऱ्या काय समस्या असतील, इमिजिएट समस्या ज्या असतील म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत त्या सगळ्या आम्ही पूर्ण करायचा कुठल्याही परिस्थितीत प्रयत्न करू. बरीच कामं माझ्या डोक्यामध्ये आहेत. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला ते लक्षात येईल की आम्ही काय केलं आणि काय करू शकतोय. हा आमचा अति आत्मविश्वास नाही आहे, पण आम्हाला खात्री आहे की आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते कार्यसम्राट आमदार डॉक्टर राजनभाई यड्रावकर यांची कार्यशैली पूर्ण तालुक्याने बघितलेली आहे. त्यांनी बऱ्यापैकी प्रत्येक समाजाचा हॉल बांधून दिलेला आहे. बरीच कामं आहेत, जसं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, आंबेडकर साहेबांचा पुतळा आहे, स्टेडियम आहे, अंडरग्राऊंड गटारी आहेत, अंडरग्राऊंड गॅस लाईन आहे, अंडरग्राऊंड पाण्याची लाईन देऊन ते पाणी 24/7 तुम्हाला मिळणार आहे. तर या सर्व माध्यमातून मी आमच्या तालुक्याचे आमदार श्री राजनभाई यड्रावकर यांचा आभार मानतो. आमचे नेते, आघाडीचे नेते, युवा नेते डॉक्टर श्री संजय पाटील यड्रावकर यांनी आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. आणि सर्व मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की उद्या येणाऱ्या 2 तारखेला आमच्या प्रभाग क्रमांक 7 मधून राजश्री शाहू विकास आघाडीचं आमचं जे पॅनल आहे त्यामधून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री संजय पाटील यड्रावकर, महिला गटातून सौ गायत्री रवींद्र पवार आणि पुरुष गटातून मी स्वतः वतन पठाण हे उभे आहोत. आमचं निवडणुकीची निशाणी किंवा चिन्ह ही शिट्टी आहे. आमच्या तिघांची निशाणी शिट्टी आहे. नगराध्यक्ष गटामध्ये आमचे नेते संजय पाटील यड्रावकर यांचं नाव 2 नंबरला आहे. त्यांचा तिथं फोटो आहे, त्यासमोर शिट्टीचं चिन्ह आहे, ते बटन दाबायचं आहे. त्यानंतर महिला गटामध्ये 2च उमेदवार आहेत, त्यामध्ये 2 नंबरला सौ गायत्री पवार यांचं नाव आहे, त्यांचा तिथं फोटो आहे, त्यांच्यासमोर शिट्टीचं चिन्ह आहे, ते बटन दाबायचं आहे. आणि दुसऱ्या मशीनमध्ये माझं नाव शेवटी 5 नंबरला आहे, तिथं माझा फोटो आहे, माझं चिन्ह आहे शिट्टी. हे दाबून सर्व मतदारांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि ह्या ज्या सांगितलेली मी मगाशी जी कामं आहेत ती पूर्ण करून या विभागाचा कायापालट करण्याची संधी द्यावी, हे नम्र निवेदन, नम्र आव्हान. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.